थोडं तरी सरकारनं ऐकावं. भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटना यांच्या तांत्रिक कर्मचारी श्रेणी लागू करण्याकरिता बेमुदत संप. न्यायालयाने सांगितलं तांत्रिक कर्मचारी आहेत, वागणूक मात्र हीन. बघा ग्राफिकवर न्यूज. हमारी यूनियन, हमारी ताकद, तांत्रिक वेतन मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, तांत्रिक वेतन मिळालेच पाहिजे. हमारी यूनियन, हमारी ताकद, हमारी यूनियन, हमारी ताकद. नमस्कार, मी शोभा मडके. महाराष्ट्र राज्य कृती समिती अंतर्गत सर्व मातृ संघटनेअंतर्गत सर्व आम्ही एकत्रित झालेले सगळे नोंदणीकृतच संघटना सर्व त्यांच्या सर्वांच्या महिला प्रतिनिधीतर्फे मी शोभा मडके. भूमी अभिलेख विभाग हा आमचा मूळतः हा तांत्रिक कामं करणारा हा मूळ म्हणजे जेव्हापासून विभाग तयार झाला, हा इंग्रजांनी जरी आपले नकाशे वगैरे तयार केले असेल तरी पण ते सुद्धा तांत्रिकरित्या आणि त्यांचा बेस घेऊन आम्ही काम करतो. अरे मूळ विभाग हा आमचा तांत्रिकच आहे. आमच्या विभागाच्याच भरोशावर महसूल विभागातील तलाठी, जिल्हाधिकारी यांना नकाशे किंवा अभिलेख पुरवून ते त्यांचे 7/12 वेगळे करतात आणि आमच्या विभागामधूनच झालेली शासकीय मोजणी ही ग्राह्य धरून महसूल विभागातील महसूल मंडळ किंवा मग तलाठी वेगवेगळे 7/12 तयार करतात. परंतु आमचाच भूमी अभिलेखाचा आधार घेऊन जे कार्य पुढील विभाग करतात, परंतु आमच्या विभागाला एक निम्न दर्जा दिल्यासारखं, निम्न वागणूक दिल्यासारखं अशी म्हणजे आम्ही जसं म्हणतात की आपण वडिलांचा जो भाग वडिलोपार्जित जे तयार केलेलं आहे ते वडिलोपार्जितांनी जे मिळवलं त्यांना भाव न देता, त्यांना कुठलाही मानपान न देता तुम्ही इतर विभागांना भाव हे देतात. भूसंपादन विभाग म्हणा किंवा कुठल्या वेगवेगळ्या जे प्रोजेक्ट येतात त्याकरिता आमच्या विभागातूनच सर्वतः रेकॉर्ड उपलब्ध करून आमच्याच सर्वेअरची मदत घेऊन, जरी त्यांचे वेगवेगळे प्रायव्हेट वेगवेगळे सर्वे राहत असतील, काही असेल, पण त्याकरितासुद्धा आमच्याच विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासकीय मोजणी केली जाते आणि त्या शासकीय मोजणीच्या आधारेच वेगवेगळे प्रोजेक्ट शासन राबवत असतो. परंतु हे सर्व करत असतानासुद्धा आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना, आमच्या विभागातील भूमापकांना एक निम्न प्रकारची वागणूक दिली जाते आणि तांत्रिक स्वरूपाचे काम करीत असतानासुद्धा तांत्रिक दर्जा आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना देत नाही आहे. एका लिपिकाचे, कारकुनाचे काम वेतन मिळत आहे. तर तांत्रिक आमच्या विभागामध्ये सुरुवातीला जरी 2012पासून शैक्षणिक तांत्रिक अर्हता घेऊन सर्वेअरची भरती झालेली आहे. त्या अंतर्गत सर्व तांत्रिकच शैक्षणिक पात्र असे सर्व सर्वेअर आता उपलब्ध आहेत. तरीसुद्धा त्यापूर्वीसुद्धा जे आमच्या विभागात भरती प्रक्रिया झालेली आहे, ती भरती प्रक्रिया आमच्या विभागाची जी औरंगाबाद येथे प्रबोधिनी आहे विभाग, तिथून त्या शासनमान्य प्रबोधिनी आहे. त्या प्रबोधिनीतून पात्रता म्हणजे प्राथमिक आम्हाला PRTचं प्रशिक्षण देऊन आम्हाला सर्वेअरची मान्यता दिलेलीच असते. तीसुद्धा आमची शासनमान्य प्रबोधिनी आहे. त्याच्या आधारे आम्ही सर्व भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी सध्याचे तांत्रिक शैक्षणिक अर्हता पात्र केलेले व पूर्वीचे पण कर्मचारी हे पूर्णतः तांत्रिक स्वरूपाचे काम करीत असतात. तर आम्हाला तांत्रिक वेतन न देता शासन किंवा विभाग आम्हाला कारकुनाचं निम्न दर्जाचं म्हणजे 19,000वर सर्वेअरला वेतन देत आहे, जेणे की इतर विभागामध्ये या सेट 25,000च्या बेसिकच्या वरती त्यांना पेमेंट मिळत आहे. त्यामुळे 2012पासून जे आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला तुमची शैक्षणिक अर्हता तांत्रिक स्वरूपाची घेतलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पुढील भविष्यात किंवा या 12पासून सुद्धा की तुम्हाला तांत्रिक वेतन दिलं जाईल, या विभागाला तांत्रिक दर्जा मिळेल, त्या आशेवर शासनाने आतापर्यंत आम्हाला लटकवून ठेवलेलं आहे. परंतु अजूनही तांत्रिक वेतन अजूनही प्राप्त झालेलं नाही. त्या सर्व आता ते इतके वर्ष होऊनही गेले. रामाचा 14 वर्षाचा वनवास संपला, आमचा आता 16 ते 18
वर्ष आमचे पण 9च्या बॅचचे आमचे पण 17 वर्ष झालेले आहे. 12च्या बॅचचे पण आता 14 वर्ष त्यांचा वनवासही संपत येत आहे, परंतु अजूनही तांत्रिक वेतन प्राप्त झालेलं नाही. ते तांत्रिक वेतन प्राप्त होण्यासाठी, तांत्रिक दर्जा मिळण्यासाठी, तसेच आमच्या वरिष्ठांनी आम्हाला एक माणुसकीचं सर्व कर्मचाऱ्यांना माणूस म्हणून सगळ्यांना समजावं आणि सगळ्यांना योग्य मानपान द्यावा. बोलताना किंवा संवाद साधताना एक समान मानाची भावना द्यावी, ते आमचं मत आहे. आणि आम्हाला तांत्रिक वेतनासाठी आम्ही जो महाराष्ट्र राज्य कृती समिती अंतर्गत आम्ही सर्व तांत्रिक संघटना, इतर संघटना सर्व एकत्र आलेला, या अंतर्गत आम्ही 18 तारखेपासून म्हणजे पूर्वी निवेदन देऊन आम्ही 18 आणि 20 तारखेला काळी फिती लावून आम्ही कार्यालयामध्ये जे काम केले, असहकार म्हणूनच काम केले, पण काम केले. आणि 23 ते 27 तारखेपर्यंत आम्ही सामूहिक रजा टाळून असहकार आंदोलन दाखविलेलं. आणि आता 27 तारखेला आम्ही आक्रोश मोर्चासुद्धा तिथे मूळ आमचं SC ऑफिस आहे, सेटलमेंट कमिशनर ऑफिस आहे, तिथे आम्ही पूर्णतः आक्रोश मोर्चा नेऊन तिथे आमचा प्रतिरोध पण, आमच्या मागण्यांचा आक्रोश पण दाखवला. तरीसुद्धा आम्हाला 4 तारखेला भेटण्याची वेळ दिलेली, पण त्या वेळेमध्ये सुद्धा विभागाने किंवा महसूल मंत्र्यांनी आमच्या मागण्याला मान दिलेला नाही आणि आमच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे आता हा 2 तारखेपासूनचा बेमुदत संप आम्ही अविरत चालू ठेवू. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार आहे तोपर्यंत हा संप चालू राहील. जय कृती समिती, जय कृती समिती. तांत्रिक वेतन मिळालाच पाहिजे, तांत्रिक वेतन मिळालाच पाहिजे. अगदी मागच्या वर्षी तुम्हाला लॉलीपॉप देऊन या तुम्हाला काहीतरी असं प्रलोभन देऊन ते स्थगिती करण्यात आली होती. आता आपण पुण्यावरून आलात, काय सांगणार आपण? नमस्कार. मी पवन केवटे, राज्य कृती समितीचा समन्वयक, तसंच तांत्रिक भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने मी तुमच्या समक्ष जे आज आमचं जे काम बंद आंदोलन सुरू आहे किंवा जे 18 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत जे असहकार आंदोलन होतं आणि आता 2 तारखेपासून जे आमचं काम बंद आंदोलन आहे, याबद्दल मी थोडंसं 2 गोष्टी सांगू इच्छितो. हे शासन आणि प्रशासन आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आणि इतरत्र जे आमचे नागरिक आहेत त्यांनासुद्धा मी तर सगळ्यात आधी सर्व महाराष्ट्रातील संपूर्ण जे नागरिक आहेत, जे आमचे अर्जदार आहेत, मी त्यांची सगळ्यात आधी तर माफी मागतो की आम्ही या प्रकारे जे काम बंद आंदोलन केलेलं आहे, त्या काम बंद आंदोलनामुळे त्यांना थोडा त्रास होत असेल, त्यांची कामं कुठेतरी अडकलेली असतील, लडखडलेली असतील, तर मी त्याकरिता त्यांची मी माफी मागतो आहे. कारण पण आज आम्ही ज्या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलेलो आहे, तर कुठे ना कुठे त्यांचासुद्धा फायदा आहे या सगळ्या गोष्टीचा पाठीमागं. फक्त हा आमचा कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचासुद्धा फायदा होणार आहे, ज्या आमच्या डिमांड्स आहेत त्या बाबतीत. तुम्ही ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारला आहे की मागच्या वर्षीसुद्धा म्हणजे मे जूनमध्ये जो संप झालेला होता आणि त्याच्यानंतर जे स्थगिती झालेली, तर त्या स्थगितीच्या अंतर्गत काय झालेलं आणि आता परत तुम्हाला रस्त्यावर परत काम बंद आंदोलनासाठी का उतरावं लागतं आहे. तर मी सगळ्यात आधी तर थोडी याची पार्श्वभूमी घेतो आहे की पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या विभागामध्ये जो आतापर्यंत पारंपरिकरित्या ज्या प्रकारे काम चालायचे मोजणीच्या संदर्भामध्ये, परंतु कालांतराने प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत राहतो आणि असा बदल आमच्या विभागाने सुद्धा स्वीकारलेला आहे काळानुरूप. तर आजच्या युगानुसार आमच्यामध्ये इतके बदल झालेले आहेत की आज आम्ही सगळ्या ज्या मोजण्या ज्या करतो आहे त्या ट्रू कोऑर्डिनेटवर GIS प्रणाली सेक्टरमध्ये जाऊन आणि AIचा सुद्धा आजकाल आम्ही वापर करून आणि त्यातल्या त्या ड्रोनचा सुद्धा वापर करून आम्ही हे सगळं काम जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण याच्यामध्ये नेमकं घडलंय काय, का बरं आज रस्त्यावर यावं लागलं, तर नेमकं कारणं अशी आहेत की आतापर्यंत या विभागामध्ये सुद्धा जी भरत्या व्हायचा, ज्या कामाबद्दल ज्या नवीन भरत्या व्हायचा, तर त्याबद्दलसुद्धा एक असं होतं की आजपर्यंत जे आम्ही तांत्रिक वेतन श्रेणीची जी मागणी करतो ती आमची प्रमुख मागणी आहे.
तर त्या मागणीच्या अंतर्गत आतापर्यंत वारंवार जेवढे पण वेतन आयोग झालेले आहेत त्या सगळ्या वेतन आयोगासमोर आम्ही ही मागणी ठेवलेली आहे की आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी देण्यात यावं, जेव्हा की वास्तविकतेमध्ये हा संपूर्ण विभाग हा ऑलरेडी तांत्रिक आहे आणि तांत्रिक कामच करतो आहे. एवढंच फरक होता की त्या काळामध्ये शंकुसाखळी किंवा प्लेन टेबलनी काम करायचे, तर आताच्या काळामध्ये फक्त ETS मशीन आणि आता त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन रोवर्स आणि ड्रोनचा वापर करून सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि MM टॉलरन्समध्ये आम्ही काम करतो आहे. तर याच्यासाठी या सगळ्यांनी बोलण्यात आलेलं होतं की आम्ही तांत्रिक वेतन श्रेणी याच्यासाठी देऊ शकत नाही श्रेणी, की तुमच्या विभागामध्ये तांत्रिक क्वालिफिकेशनची जी लोकच नाही आहे, अशी भरती झालेली नाही आहे. परंतु सप्टेंबर 2011मध्ये ज्यावेळेस आमचे जमाबंदी आयुक्त सुधांशू साहेब होते आणि स्वाधीन क्षत्रिय साहेब हे प्रधान सचिव होते, त्या काळामध्ये आमचा सेवा भरती नियम बदललेले आहेत आणि जेव्हा सेवा भरती नियम बदललेले आहेत त्यावेळेस 2012ची ही पहिली तांत्रिक भरती करण्यात आली. त्याच्यामध्ये आमचा बेसिक ITI किंवा डिप्लोमा डिग्री सिव्हिल इंजिनियर्स असे वेल क्वालिफाईड लोक या विभागामध्ये रुजू झालेत आणि रुजू होऊन त्यांनी जो काम करण्याचा धडाका लावला, तर आजच्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर आवकच या पर्सेंटेजमध्ये आहे तर थोडीफार शिल्लक राहणार आहे, परंतु जे पेंडन्सी होती ती त्या लेवलमध्ये जाऊन सगळी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सगळ्या लोकांनी मिळून. आणि एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही लोक काम करू शकतो आहे, परंतु आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आहे किंवा ज्या लेवलमध्ये जाऊन काम करतो आहे आणि प्रत्येक गोष्टीची एक जबाबदारी फिक्स आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून जर करतो आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी किंवा त्यांच्या क्वालिफिकेशननुसार एक काम एक वेतन, समान काम समान वेतन या तत्वावर जाऊनसुद्धा आम्हाला का त्या वेतन श्रेणी किंवा त्या गोष्टीबद्दल आम्हाला वंचित ठेवलं जातं आहे. जेव्हा की आतापर्यंत आमचा विभागाशी संबंधित जितके पण विभाग येतात त्याच्यामध्ये मी बोलू शकतो की भूसंपादन विभाग असो, PWD असो, इरिगेशन्स असो किंवा रेल्वेज असो, NMRD असो, PMC असे जे काही महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, पंचायत समित्या आहेत, जितकं पण ऑलरेडी NHI आहे, छोटे छोटे रोड्स आहेत, ZP आहे, या सगळ्या गोष्टीचं सुरुवात करणारा जर कुठला एखादा विभाग असेल तर तो आमचा भूमी अभिलेख विभाग आहे. आणि या विभागाच्या अंतर्गत झालेल्या म्हणजे आम्ही क्रिएटर्स आहोत. आम्ही या सगळ्या गोष्टीचं क्रिएटिव्हिटी करतो आहे, त्याला आम्ही नेमका आकार देतो आहे. म्हणजे आम्हाला ते करावं लागतं जागेवर जाऊनसुद्धा आणि कागदावरसुद्धा. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असूनसुद्धा आम्ही टेक्निकल काम करतो हे सगळे लोक बोलतात, पण तुम्ही काम करणारी लोक हे तांत्रिक नाहीत, आम्ही तुम्हाला तांत्रिक पगार देऊ शकत नाही. तर हे कुठेतरी मला वाटते की ते दोघालाही परस्पर कुठेतरी अपोजिट होतं आहे. आणि हे सगळे विभाग ज्या आमच्या रेकॉर्ड्सवर काम करतात ते सगळीची सगळी लोक तांत्रिक स्वरूपाचं काम करतात, त्यांना तांत्रिक स्वरूपाचा पगार पण दिला जातो. आता आम्हाला जो पगार दिला जातो आहे तो कारकुनाचा खालचासुद्धा ड्रायव्हरचा बरोबरीचा ड्रायव्हरलासुद्धा सर सांगावं इच्छितो तुम्हाला की त्यांना आमच्यापेक्षा जास्त वेतन श्रेणी आहे. तर मग आम्ही असं काय चुकीचं काम करतो आहे की आम्हाला का वंचित ठेवलं जातं या सगळ्या गोष्टींमुळं? आमचा हा शासनाला आणि प्रशासनाला दोघांना पण प्रश्न आहे की का. आणि आतापर्यंत जे संप पुकारलेले आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं की आम्ही सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, आम्हाला तुम्हाला द्यायचंच आहे, तुम्ही जे काही काम करता हे तांत्रिक आहे आणि प्रत्येक वेळेस हे झालेलं आहे. सर आता लेटेस्टमध्ये जर विचार केला तर मे आणि जून महिन्यामध्ये जो इथे संप झालेला होता तर त्या अंतर्गतही काय झालं आहे ना सर की 4 तारखेला 4/6/2025ला मुंबई मंत्रालयामध्ये माननीय मंत्री महोदय महसूल यांच्याकडे आमची बैठक लागलेली होती. त्याच्यामध्ये त्या शिष्टाचार मंडळामध्ये मी सुद्धा एक होतो त्याच्यामध्ये. त्यावेळेससुद्धा साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आम्ही तांत्रिक वेतन श्रेणीचा दर्जा देऊ आणि तुम्हाला वेतन पण देऊ. आणि दुसरी जी आमची याच्यापेक्षा जी एक मागणी आहे की आम्हाला आमचा जो प्रवास भत्ता आहे, जो एका तालुक्यावरून मॅक्झिमम 60 ते 70 किलोमीटर अंतरावरची गावं गाठावी लागतात आम्हाला. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वाटते की साधन जायचं तर फक्त बसचं साधन आहे, परंतु असे कितीतरी गावं आहेत ज्या ठिकाणी सार्वजनिक दळणवळणाची काही कुठलीही व्यवस्था नाही आहे आणि त्या गावात गेलो तरी 2-2, 5-5 किलोमीटर अंतरावर पायदळच जावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला ते एक फिक्स 5,000 कमीत कमी आम्हाला TA बिल आम्हाला पगारामध्ये ॲड करून द्यायला पाहिजे, ही सुद्धा मागणी साहेबांनी मान्य केलेली होती. त्याचबरोबर आमची अजून एक मागणी होती की आम्हाला जे 65-35चं जे गट ब मधलं
राजपत्रित अधिकारी गट ब याच्यामध्ये पदोन्नतीचं जे प्रमाण होतं त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की आमच्या विभागामध्ये जी नवीन नवीन पोरं लागलेली आहेत ही पोरं आमच्या विभागामध्ये येतात आणि इथलं सगळं पगाराचा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि कामाचा तो तणाव बघितला की ही सोडून चालली जातात. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना इथं थांबवण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की सर एक जम्पिंग प्रमोशन द्या, एक 50% प्रमोशनमधून, 35% सरळ सेवा MPSCमधून आणि 15% आमच्या कर्मचाऱ्यांमधून एक जम्पिंग प्रमोशन द्या, जेव्हा की न्याय देण्याचा एक प्रयत्न राहील त्या कर्मचाऱ्यांना जे काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करू इच्छितात किंवा बाहेर जाऊन करू इच्छितात अशा लोकांना या डिपार्टमेंटमध्ये थांबवायसाठी. पण असं होताना झालेलं नाही आहे. आणि मागे सर आमच्या इथे 1100-1150 भरत्या झालेल्या होत्या, त्याच्यापैकी सर सांगतोय कमीत कमी 800 ते 850 मुलं आमच्या विभागातून सोडून गेलीत. या बेरोजगारीच्या काळामध्ये जर 800-850 पोरं 1100मधून सोडून जात असतील तर विचार करणारी बाब आहे की या बेरोजगारीच्या काळामध्ये ही परिस्थिती काय आलेली असेल की या विभागात लोक काम करू इच्छित नाही आहेत किंवा लोक काम का करत नाहीत. म्हणजे आम्ही कुठल्या लेवलवर जाऊन काम करतो हे एवढंच सांगायचं आहे आम्हाला. दुसरा आमच्यावर असा एक विषय होता की आम्ही कुठलंही काम करतो तर ते एका प्रकारचं न्यायालयीन स्वरूपाचं काम असते, कारण जागेवर जाऊन आम्हाला त्याच दिवशी मोजणी करून त्याच दिवशी डिमार्केशन आणि आम्हाला त्याच दिवशी सगळं त्या ठिकाणी करून द्यायचं असते, म्हणजे न्याय द्यायचा असतो अर्जदाराला आणि लागूधारकांना, सहधारक जे कुणी असतील. परंतु आम्हाला अशा वेळेमध्ये कुठे ना कुठेतरी कुणाचा विरोधाला जावं लागतं आणि जनमानसामध्ये आमची प्रतिमा मलिन होण्याचं हे एकमेव कारण आहे की कोणीतरी एक व्यक्ती असल्या वेळेस नाराज होतोच. तर आमचं असं म्हणणं होतं की मग अशा वेळेस जो कोणी नाराज होतो तो सरळ FIR दाखल करतो आहे, फौजदारी गुन्हे दाखल करतो आहे आणि आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना त्या भीतीच्या वातावरणामध्ये आम्ही नेमकी न्याय कसा द्यायचा आणि तोही एका दिवसाचा आत द्यायचा आहे. ते एवढं सडनली एवढं सोपं नाही आहे, तरी आम्ही करण्याचा तो प्रयत्न धाडस करतो आहे. पण याच्यामध्ये आम्हाला कुठलंही प्रोटेक्शन देण्याचा मार्गामध्ये नाही आहेत. पण आम्हाला साहेबांनी सांगितलं की याच्यामध्येही तोडगा काढू, परंतु सर आज तो काळ होता आणि आजची परिस्थिती आहे अजूनपर्यंत तीसुद्धा मागणी मान्य झालेली नाही आहे. त्याच पद्धतीनं आम्ही जर काम करतो आहे सर, आम्ही म्हणतो की काम करायला आमची सगळी लोकं तयार आहेत सर. आमच्यामध्ये मग महिला मंडळ असो की पुरुष मंडळ असो त्या लेवलवर जाऊन काम करतात सर, दिवस रात्र काम करतात. जेव्हा ते झोप उघडते त्यांची रात्री 12 वाजत की 2 वाजत तेव्हासुद्धा ते कामच करताना दिसतात. आणि याचे प्रूफ्स त्या वर्जन 2च्या साईडवर वेळेचं नोंद होते, त्या वेळेची नोंद पण घेऊ शकतात की खरंच हे बोलत आहेत की खोटं बोलत आहेत. दुसरं सर, शनिवार, रविवार, सोमवार कुठलीही शासकीय सुट्टी असो प्रत्येक दिवशी आमचा कर्मचारी हा काम करतो आहे. परंतु सर शासनाचा पुढे आणि जनमानसामध्ये आमची प्रतिमा इथपर्यंत कोणी घालवलेली आहे आम्हाला माहीत नाही, परंतु आमचं लोक हे कामच करत नाही. असल्या प्रकारचं वातावरण निर्मिती करून कुठेतरी प्रतिमा मलिन करून आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी खाजगीकरणाचं काहीतरी षडयंत्र करण्यासाठी हे सगळ्या चुकीच्या बाबी पेरल्या जात आहेत की जेणेकरून प्रतिमा मलिन होईल आणि लोक यांच्या विरोधात किंवा शासन यांच्या विरोधात जाईल. म्हणून बहुतेक प्रशासनाकडून असं करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आम्हाला डाऊट्स आहेत. आता ते सत्य आहे नाही आहे याबद्दल आम्ही जाणार नाही, परंतु जी परिस्थिती आमच्या डोळ्यापुढे येते त्याबद्दल आम्ही बोलतो आहे. दुसरं सर, याच्यामध्ये असं आहे की प्रायव्हेटीकरण करायला आमचं बिलकुल दुमत नाही आहे, परंतु तुम्ही काम करताना कुठलंही फायनल SOP तुम्ही देतच नाहीत आणि मग आमचा सगळा गोंधळ होऊन जातो की आम्हाला काम कशा पद्धतीने करायचं आहे, कुठलं करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं एक असं आहे की आम्ही सगळी लोक जर काम करतो आहे तर आम्हाला ती साधन सामुग्रीच दिलं जात नाही. आज एका रोवरवर 5-5 लोक काम करत आहेत, 6-6 लोक काम करत आहेत, तर एका दिवशी 6-6 मोजण्या कशा शक्य आहेत. आणि एका दिवशी ते जमाई करायचं आहे आणि जाग्यावर न्याय पण द्यायचं आहे, डिमार्केशन पण द्यायचं आहे, ते शक्य होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमच्या लोकांनी काम केलं नाही तर त्यांच्यावरती कारवाईचा बडगा रोवला जातो आहे. त्यांना शोकस दिली जातात, त्यांच्यावरती काम केलं नाही म्हणून डायरेक्ट पत्र काढली जातात की तुम्ही काम केलं नाही तर तुमचा पगार का वसूल करण्यात येऊ नये. तर जर काम करण्यापर्यंत पगार वसूल करण्यापर्यंत जर इथपर्यंत परिस्थिती येत असेल तर मग आमच्या कर्मचाऱ्यांनी नेमकं कुठल्या स्तरावर जाऊन काम करायचं हा आता म्हणजे पलीकडला विषय आहे, समजण्याचा पलीकडला विषय आहे. आणि याच्यासाठी आम्ही थोडं लांब होतं आहे बोलताना, पण माझा हा मेसेज सगळ्यापर्यंत गेला पाहिजे म्हणून मी सांगतो आहे. यासाठी आम्हाला कुठूनही न्याय मिळण्याचा प्रयत्न झालेला नाही, म्हणून आम्ही माननीय न्यायालयाकडे आम्ही धाव घेतली. सन 2017 साली आम्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की आम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल न्याय देण्यात यावा. आम्हाला सन 2020 14 जानेवारी 2020ला न्यायालयातर्फे आमच्यातर्फे रिझल्ट दिला की नाही, ही सगळी लोकं तांत्रिक कामं करतात आणि यांना
तांत्रिक पगार हा दिला पाहिजे, परंतु कुठल्या स्वरूपात द्यायला पाहिजे याबद्दल आम्ही इंटरनल पॉलिसी मॅटर्स असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करत नाही, परंतु त्याच्यासाठी तुम्ही एक कमिटी गठीत करा आणि त्यांना एक पगार कसा दिला जाईल याबद्दल तुम्ही सविस्तर कोर्टाला कळवा. तर सर 2021मध्ये महाराष्ट्र शासनाचा GR निघाला आणि त्या GRच्या अंतर्गत सांगण्यात आलं की तुम्ही कमिटी गठीत करा आणि गठीत केल्यानंतर त्यावेळेस समिती गठीत करायचे अधिकार माननीय जमाबंदी साहेब पुणे आयुक्त साहेब यांना देण्यात आले. त्या अंतर्गत विविध वेगळ्या विभागाची लोकांना त्या समितीमध्ये संमिलित करण्यात आलं. त्याच्यामध्ये अपर सचिवसुद्धा घेतलेत मंत्रालयामधून आणि जे केसमध्ये जे कर्मचारी गेलेले होते त्यांच्यातले प्रतिनिधीसुद्धा त्यांना सदस्य सचिव म्हणून घेण्यात आला ना अध्यक्षपद माननीय जमाबंदी साहेबांना देण्यात आलेलं होतं. आणि त्या समितीचा अहवाल सर जो गेला 2021मध्येच गेला, त्यामध्ये ज्या पद्धतीने वेतन श्रेणी मंजूर करण्यात आलेला होता आणि शासनापुढे त्या सगळा प्रस्ताव दिला त्याच्यामध्ये सर परस्पर बदल करून आता कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आमची मागणीच ती आहे की आम्हाला त्यावेळेस जे मान्य तत्कालीन जमाबंदी साहेब जे होते सुधांशू साहेब त्या अंतर्गत आम्हाला जशी तशी वेतन श्रेणी प्रस्तावित केली त्यानुसार आम्हाला देण्यात यावी. हरकत काय आहे तर तसा प्रस्ताव आम्हाला मान्यसुद्धा आहे, परंतु याच्यामध्ये वारंवार सगळे बदल केलेले आहेत आणि कुठेतरी आम्हाला दडपशाहीचं आमच्यावर सगळी दडपशाही केली जात आहे आणि अन्यायकारकरित्या आमच्यावरती त्या दडपशाहीच्या मार्गाने न्याय दिला जात नाही आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये मग आता आम्हाला सर एक मार्ग निवडावा लागला की 2021मध्ये प्रस्ताव दिला परंतु तोसुद्धा मान्य केला नाही, म्हणून सर 2024-25मध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टीच्या अंतर्गत माननीय न्यायालयाकडे कंटेम्पची केस दाखल करावी लागली आणि आम्ही कोर्ट ऑफ कंटेम्पची केस दाखल केलेली आहे. त्याचा आज रोजी 5 तारीख आहे, आज रोजीसुद्धा हिअरिंग लागलेली होती. आता 4 वीक्सचा वेळ दिलेला आहे सर की 4 वीक्समध्ये तुम्ही त्या समितीचा अहवाल कुठल्या पद्धतीने या ठिकाणी हे करताय त्याबद्दल त्यांनी आता त्यांच्याकडून गाईडलाईन घेतलेल्या आहेत. आता ते मला पण पूर्णपणे माहीत नाही कारण अजून त्यांचं हे आलेलं नाही आहे, त्याबद्दल मी कुठलंही वक्तव्य करू शकत नाही त्या विषयावर. पण काल सर चर्चा झाली आम्हाला या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. काल आम्हाला जमाबंदी आयुक्त कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं, त्यामध्ये माननीय महसूल मंत्री साहेब आम्हाला VCद्वारे जॉईंट होणारे होते. 4 वाजताची मीटिंग घेतली, संपूर्ण महाराष्ट्राचे पदाधिकारी कृती समिती समन्वयक त्या ठिकाणी उपस्थित झाले. परंतु त्या ठिकाणी जे आमच्या ज्या मागण्या आहेत धोरणात्मक मागण्या आहेत त्या मागण्यांविषयी आमचे जे कुटुंब प्रमुख जमाबंदी साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत त्यांनी कुठलीही रुची दाखवलेली नाही की या सगळ्या मागण्यांबद्दल, आणि रुची तर दाखवलीच नाही. आणि आम्हाला सांगण्यात आलं की आता माननीय मंत्री महोदय हे आम्हाला समक्ष भेट घालणार नाही आहेत, तर पुढचे जे काही दिशा ठरेल ते तर आता पुढे बहुतेक मला असं वाटते की माननीय मंत्री महोदयांसोबत चर्चा झाल्यानंतर किंवा त्यांनी भेटीसाठी आम्हाला वेळ दिली तरच पुढची होईल. आणि आम्ही सरांना नम्र विनंती करतो आहे की सर आमचा ज्या आक्रोश भावना आहेत आम्ही व्यक्त होऊ इच्छितो तुमचा पुढं. आमचं फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही काय म्हणतोय तेवढं ऐकून घ्या. आम्ही तुमच्याकडे विनंती आहे सर अशी की खरंच आम्ही काय काम करतो हे तुम्हाला आम्ही प्रेझेंट करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, परंतु आमचं म्हणणं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आहे. काल तर आमच्या कुटुंबप्रमुख जमाबंदी साहेबांनीसुद्धा आम्ही ज्या एवढ्या मेहनत घेऊन आम्ही सगळ्या PPTs तयार केल्या त्यासुद्धा पाहून घेण्यास इच्छुक झाले नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाकडे दाद मागायची, आम्ही कोणाकडे जायचं? आज आम्ही इथे जर उपस्थित आहोत तरी आम्हाला कडेन असं झालेलं आहे की आम्ही आता पुढचं काय म्हणजे पाऊल काय उचलायचं. आम्ही सगळे संभ्रमात आहोत, कारण आम्हाला योग्य दिशा जर दिली नाही तर आम्ही काय मग असंच राहायचं का? आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन करून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण नाही तर क्वचित आमच्याकडे पाहून जे योग्य आहेत त्या तरी आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत अशी आम्ही शासन आणि प्रशासन यांच्याकडे नम्र विनंती करतो आहे. आणि आमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही मांडून देण्यासाठी आम्हाला वेळ द्याल अशी तुमच्याकडे नम्र विनंती करतो आहे. आणि या ठिकाणी मी थांबतोय सर. जय कृती समिती. एकच मिशन तांत्रिक वेतन, एकच मिशन तांत्रिक वेतन असा कसा देत नाही, दिल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन तांत्रिक वेतन हम सब एक है, हम सब एक है. हमारी ताकत हमारी यूनियन, हमारी ताकत हमारी यूनियन. हम सब